नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो आजचा हा जो निर्णय आहे दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, जे की एसटी बसने म्हणजे महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आणि काय निर्णय आहेत, चालक वाहकाची काय जबाबदारी आहेत आणि दिव्यांग बांधवांसाठी का महत्त्वाचा निर्णय आहेत हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, काय निर्णय आहेत हे आपण जाणणार आहोत। तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा हा कार्ड आहे आणि दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण म्हणजे सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण भेटणार आहे दिव्यांगांना। काय आहेत हे आरक्षण तर बघा मित्रांनो, दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे। त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहेत। तर मित्रांनो कसं आहे, दिव्यांग जर कुठेही जर बसमध्ये चढला असेल तर त्यांना सीटची आरक्षण भेटणारच आहेत। आता काय आहे समोर बघूया। बघा, अजूनही एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण असणे निश्चित केलेली आहेत। साध्या बसेसपासून शिवनेरी बसेसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत, ज्यामुळे बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करीत नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशासाठी उपलब्ध होईल। तथापि दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल। याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ उतार करताना प्राधान्य द्यावे, तसेच त्यांचा थांबा आल्यावर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। तर ही महामंडळाने चालक आणि वाहकांना एक निर्देश देण्यात आलेले आहेत की दिव्यांग व्यक्ती कुठेही जर बसमध्ये चढला असेल, कुठे उतरत असेल तर त्यांना सुखसुविधेने म्हणजे आदरपूर्वक चढवावे आणि आदरपूर्वक उतरवावे आणि त्याचप्रमाणे त्यांना जी सीट आरक्षित आहेत त्या आरक्षित सीटवर बसवावे। त्या सीटवर कोणी दुसरे व्यक्ती बसलेले असेल तरी त्यांना तिथे बसून देण्याचं अधिकार हे वाहक आणि चालकांची जबाबदारी आहेत। तर कोणत्या बसमध्ये किती सीटे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। बस प्रकार आहेत हे साधी, आसन क्रमांक साधी बसमध्ये 3, 4, 5, 6 असणार आहेत। निम आराम बसमध्ये 3 व 4 असणार आहेत। शिवाय ई शिवाई 3, 4, 5, 6, शिवशाहीवर 3, 4, 5, 6, विना वातानुकूलित शयनयान 7, EV 9, मी 35 आसने 3, 4, मिडी 30, 31, विना वातानुकूलित शयनासने 6 आणि शिवनेरी जनशिवनेरी 13, 14 ही आसन रिझर्वेशन असणार आहेत आपल्या दिव्यांगासाठी। आणि हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू नये वाहक आणि चालकाने, त्यासाठी हा स्पष्ट निर्देश आहे। यानंतर कोणत्याही दिव्यांगांना कोणतीही तकलीफ इजा झाली नाही पाहिजे ही जबाबदारी चालक वाहकांची आहे। म्हणून हा निर्देश अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी दिलेले आहेत। तर हे जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी वाहक चालकांची आहेत। तर मित्रांनो, आशा आहे दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवाल आणि दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दिव्यांगबद्दल इतर योजनांबद्दल आपण या चॅनलच्या माध्यमातून जनजागृती करीत असतो, माहिती पोहोचवित असतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।